नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यात जास्त आपल्या शरीराची चरबी वाढते ती म्हणजे पोटावरील. असं का बरं होतं हेच आपण आज जाणून घेणार आहोत. ती चरबी सिझरिंगमुळे असो, बसून काम केल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर पोटावरची चरबी वाढली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आरशात आपणच आपल्याला बघितलं की आत्मविश्वास आपोआप खालावतो. ना एखादा फोटो आपला क्लिक करावासा वाटत नाही, ना कपडेसुद्धा फॅन्सी घालावेसे वाटत नाही. मैत्रिणींनो, टेन्शन घेऊ नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचा जो आपला प्रवास आहे, आपण काय खावे, काय प्यावे, बसून काम असेल तर कसे करावे याची संपूर्ण माहिती देणार आहे. मी तुम्हाला अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूपासून पोटावरची चरबी कशी कमी करावी हे सांगणार आहे. कुठल्याही महागडे प्रोडक्ट्स किंवा औषधे वापरण्याची येथे काहीही गरज नाही. फक्त नियमितपणे तुम्ही या टिप्स फॉलो करा. तुमचे पोटावरची चरबी अगदी काही दिवसातच कमी होईल. चला तर मग आपण सुरू करूया. पण मैत्रिणींनो, ही पोटावरची चरबी का बरं वाढते ते अगोदर आपण जाणून घेऊया. कारण आपलं जे मूळ कारण आहे ते आपण जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला पुढील काम करण्यासाठी उत्साह येत नाही. जेव्हा आपण जाणून घेऊ हे कशामुळे होते, त्यानुसार आपण पुढील डाएट प्लॅन सुरू करूया. पहिली आपली चूक आहे अपुरीशी झोप. आपण काही कामामुळे पुरेशी झोप घेऊ शकत नाही. मुले लहान आहे, रात्री जागवतात किंवा जॉबला आहे त्यामुळे लवकर उठून आवरावे लागते किंवा इतर कोणतेही कारणे असले की आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, पूर्ण होत नाही. तेव्हा शरीरात कोर्टिसॉल नावाचा हार्मोन्स वाढतो. हा हार्मोन्स थेट पोटावर चरबी जमा करण्याचे काम करतो. दुसरे कारण म्हणजे चहा आणि साखरेची अतिसेवन. आपल्या घरात आपण महिला जेव्हा आपल्या घरातच व्यक्तींना चहा बनवतो तेव्हा थोडासा शिल्लक राहिलेला चहा सारखा घेत राहतो. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आणि पोटावरची चरबी झपाट्याने वाढत जाते. तिसरे कारण म्हणजे एकाच जागी जास्त वेळ बसून राहणे. घरातली कामे करताना पण ती पुरेशी नसते. बसून राहिल्याने पोटाचे स्नायू सैल होतात. चौथे कारण आहे पाण्याचे कमी प्रमाण. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यासाठी खूप पाणी गरजेचे आहे. त्याऐवजी आपल्याला शरीर डिटॉक्स करण्याचे आहे. यासाठी मी तुम्हाला 3 पर्याय देते जे पोटाची चरबी मेणासारखी वितळायला लागेल. पहिला पर्याय आहे जिरे आणि ओवा. 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा रात्री भिजत घाला. सकाळी उकळून घ्या. कोमट पाणी झाल्यानंतर ते पाणी पिऊन घ्या. चहाऐवजी हे पेय तुम्ही प्यायला सुरुवात करा. तुमची पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळेल, अगदी काही दिवसातच. जर तुम्हाला लिंबू सूट होत असेल तर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध टाकून घ्यावे. तिसरा पर्याय आहे मेथीचे पाणी. रात्री 1 चमचा मेथी पाण्यात भिजू घाला आणि सकाळी घोट ते पाणी घ्या. याने सुद्धा खूप फायदा होतो. नाश्ता हा खूप महत्त्वाचा आहे, तो कधीही स्किप करू नका. नाश्ता प्रोटीन आणि फायबरने भरलेला असावा, भरपूर असा, जेणेकरून खूप वेळ भूक लागणार नाही. नाश्ता असा असावा की त्याने पोट भरलेलं राहील, भरपूर त्यामध्ये विटॅमिन प्रोटीन असावे. दुपारी दररोज ताक घ्यावे, त्यामध्ये थोडेसे जिरेपूड टाकावे, यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते. दुपारचे जेवण हे 1 ते 2 किंवा जास्तीत जास्त 2.5 या दरम्यान असावे. वजन कमी करायचे आहे म्हणजे उपाशी राहायचं नाही. जर योग्य ते खायचे आहे. दुपारचे जेवण संतुलित असायलाच हवे. जेवण सुरू करण्यापूर्वी 1 लहान प्लेट भरून सॅलड खा. यामध्ये काकडी, गाजर, बीट आणि टोमॅटो असावे. सॅलडमधील फायबरमुळे पोट लवकर भरते आणि आपण चपाती किंवा भात कमी खातो. जर चपाती खाणार असाल तर छोट्या बिना तेलाच्या चपात्या खाव्या. यामध्ये 1 किंवा 2च चपात्या खाव्यात. जास्तीत जास्त ज्वारीची भाकरी खाण्याचा प्रयत्न करावा. भाजीमध्ये तेलाचा वापर अगदी कमी असावा. प्रोटीनसाठी 1 वाटी पातळ वरण किंवा मुगाची डाळ नक्की घ्यावी. संध्याकाळी 4:30 ते 5:30 हे अशी वेळ आहे जिथे 70% लोकांचे डाएट बिघडते. कारण यावेळी भूक लागल्यावर आपण समोसे, कचोरी, बिस्किट किंवा इतर चटरभटर खातो. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये
पहिला पर्याय आहे भाजलेले मखाणे. मखाणे थोडेसे तुपामध्ये किंवा तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये हळद मीठ टाकून भाजावेत. यात कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात आणि फायबर जास्त असते. दुसरा पर्याय आहे म्हणजे उकडलेले चणे किंवा शेंगादाणे किंवा गूळ शेंगादाणे. हा सुद्धा छोट्या भुकीसाठी उत्तम पर्याय आहे. चहा कॉफीऐवजी तुम्ही ग्रीन टी जरूर सुरू करा. आता आपण एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत जो पोटाची चरबी खूप वेगाने कमी करतो. तो उपाय म्हणजे सालीचा काढा. आयुर्वेदात अर्जुनाच्या झाडाच्या सालीचा काढा शरीरातील चरबी वितळण्यासाठी आणि ब्लड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहे. ज्यांना हाय BP किंवा हृदयाशी संबंधित त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे अमृतच आहे. छोटा तुकडा दालचिनीचा यामध्ये टाकायचा आहे आणि हे पाणी अर्धे होईपर्यंत चांगले उकळून घ्यावे. पाणी अर्धे झाले की ते गाळून घ्या आणि थोडे कोमट असतानाच घ्यावे. चहाऐवजी तुम्ही हा काढा घेऊ शकता. आता पाहूया रात्रीचे जेवण. पोटाची चरबी कमी करण्याचा सुवर्ण नियम म्हणजे रात्रीचे जेवण अत्यंत हलके असावे. रात्रीचे जेवण झोपण्याच्या अगोदर 2 तास करावे. पहिला पर्याय आहे मिक्स व्हेजिटेबल सूप. गाजर, कोबी, दूध, भोपळा, टोमॅटो एकत्र उकळून मिक्सरला फिरून त्यात काळी मिरी पावडर टाकून सूप घ्यावे. हे पोटही भरते आणि कॅलरीज कमी करते. दुसरा पर्याय म्हणजे भरपूर भाज्या टाकून बनवलेली पातळ मुगाची खिचडी. तिसरा पर्याय म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी आणि एक ज्वारीची भाकरी. दुधी भोपळा पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. रात्री झोपण्यापूर्वी 15 मिनिटे आधी 1 कप कोमट पाण्यात किंवा फॅट नसलेल्या दुधात पाव चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी टाकून हे दूध प्यावे. वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढू नये यासाठी पुढील नियम पाहूया. यातील पहिला नियम म्हणजे दिवसभरातून 6 ते 8 लिटर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. दुसरा नियम म्हणजे दिवसभरातून अर्धा तास चालायला जावे किंवा योगासने कपालभाती जरूर करावे. चिंता करू नका. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात झोप घ्या. दुपारी जर तुम्हाला झोपायची सवय असेल तर ती मोडा. अगदी 10 ते 15 मिनटं तुम्ही आराम करू शकता. तर मैत्रिणींनो, हा होता आपला सकाळपासून रात्रीपर्यंतचा अतिशय सोपा घरगुती डाएट प्लॅन. हा प्लॅन तुम्ही सलग 21 दिवस फॉलो करा. तुम्हाला तुमच्या पोटावरची नक्कीच चरबी कमी झालेली जाणून येईल. तुमचे जर ऑफिसमध्ये बसून काम असेल तर अर्ध्या तासाला थोडं उठून बसा, थोडंसं चाला 5 मिनटं, त्यानंतर पुन्हा कामाला तुम्ही लागू शकता. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा डाएट प्लॅन? नक्की फॉलो करा आणि फरक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.